बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरापुरा गावातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। राजे चौकातील स्वामी समर्थ किराणा दुकानाला सोमवारी पहाटे अचानक भीषण आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण दुकान जळून खाक झाले। महेश जगताप आणि ऋषिकेश जगताप या दोन तरुण भावांनी मोठ्या मेहनतीने उभा केलेला व्यवसाय या आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। दुकानातील किराणा माल, फर्निचर, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर वस्तू जळून भस्मसात झाल्या असून अंदाजे 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। पहाटेच्या वेळी दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येताना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्याचे प्रयत्नही करण्यात आले, मात्र आगीने काही वेळातच संपूर्ण दुकानाला वेढा घातला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुणांचा व्यवसाय डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने गावात दुःखाचे वातावरण आहे। दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। संबंधित यंत्रणांकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। अविशान कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड। मी महेश हरचंद्र जगताप, राहणार शिरापूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड। माझं शिरापूर राजे चौकामध्ये किराणा आणि जनरल स्टोअरचं दुकान होतं। ते पहाटे 4च्या सुमारास त्याला आग लागली। त्यामध्ये भरपूर किराणा माल, PVC मटेरियल, शेती लगतचे जे वस्तू लागत होते, शाळेच्या वस्तू, जनरल स्टोअर, परत साधारणतः एक 17 ते 18 लाखापर्यंत पूर्ण माल होता। दुकानाचे पत्रे वगैरे सर्व खराब झालेले आहेत, शटर वगैरे। हे कधी आग 4च्या हिशोबात लागली। 15-20 मिनिटांनी आम्हाला आग येता थोडा दुकानात असा आवाज यायला लागल्यामुळे आम्हाला मग मेळ लागला, तडतड असा आवाज आला आग येता। त्याच्यामुळे आम्हाला समजलं, शेजाऱ्यांनी सांगितलं आम्हाला। शॉर्ट सर्किट नाही, पण आगीचं कारणच नाही कळालं, कशाने झालं तेच मी समजलं नाही। कारण ज्या टायमाला आम्ही घराच्या बाहेर आलो त्या टायमाला पूर्ण दुकानाला आग लागलेली होती। त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान कधीच भरून येणार नाही। तर माझी अशी विनंती आहे शासनाला की जे नवउमेदीत जे काही मुलं आहेत, एकतर हे नुकसान होऊ नये। ग्रामीण भागामध्ये ह्यांनी जो हा काही सुरू केला व्यवसाय होता, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, नंतर ग्रामीण भागामध्ये जे पाणी पुरवठ्याच्या बाबतीतले जे काही सगळे विविध प्रकारच्या गोष्टी इथं मिळत होत्या एका छताखाली, त्यांच्या स्वप्नावर जे काही विरजन पडलंय, तर शासनानं जास्तीत जास्त मदत देऊन यांच्या पुनर्रूपी त्यांचा विकास व्हावा वेगानं, अशी त्यांना मदत करावी अशी मी कळकळीची विनंती जगताप कुटुंबीय अधिक सर्व शिरापूरचे जे ग्रामस्थ आहेत यांच्या वतीनं मी शासनास करतो।